पहाटेच्या 8:30 वाजता उठून डायरेक्टली आंघोळ करायला गेलो. आवरून मस्त रेडी झालो. चला म्हणलं चार्टवरती काय सापडते का बघावं. तर मार्केटला लिक्विडिटी घेऊन थोडासा इथं स्टे केला होता. तोपर्यंत म्हणलं आपलं हत्यार काढावं पासवर्ड टाकून. इथं पासवर्ड होता एका महान व्यक्तीची जन्मतारीख विसरलो की काय नाही लक्षात आहे. काढून घेतो आता आणि या ठिकाणी डुप्लिकेट सोनं काढून घेतलेलं आहे. आता ते हातामध्ये घालून घेतो. कसा हात बघा आता मला चिकना बाण दिसतं की नाही घातल्यावर खरं सांगायचं खोटं बोलायचं नाही. तोपर्यंत बघा ही 3 टाइम रेजिस्टन्सची स्ट्रॅटेजी जी मोस्ट वर्किंग आहे मार्केटमध्ये खतरनाक स्पाईक देते आणि आज शॅम्पू लावल्यामुळे माझ्या डोक्याची आयबॅन झालेली आहे केसांची. हे बटन दाबून बघितलं तर पडदा असा वर चाललेला आहे. बाई आता भूक लागलेली आहे. चला आपल्याला जायचं आहे ब्रेकफास्ट करायला आणि दिसलेले आहेत ताई. आपल्याला त्या ताईंना मी माझा नंबर सांगितला रूमचा आणि आतमध्ये एंट्री मारली आणि बघा बकासूर मराठी ट्रेडर रवी या ठिकाणी कच्चून असं सगळं काय घेऊन आलेलं आहेत खायला. आणि रिटर्न आलो तरी ह्या ठिकाणी आता आपली अकोमोडेशन डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी बनणार होती आणि बघा सेल डायरेक्शनला पोझिशन बनवलेली आहे या ठिकाणी. मित्रांनो मान्य श्री मित्र परिवार मराठी ट्रेडर रवी सेल डायरेक्शनची पोझिशन आणि मार्केट आपल्या डायरेक्शनमध्ये मुवमेंट करताना आणि आपला $500 प्रॉफिट चालू आहे. 50,000चा गल्ला आणि या ठिकाणी टार्गेट हिट झालेला आहे भावांनो. कडक खतरनाक कसकेल. त्यानंतर माझे मित्र रितेश मोरे एक महान ट्रेडर यांचा व्हिडिओ कॉल झाला आणि जेवायला आलोय मस्तपैकी. आणि कुकरमध्ये मला स्पेशल चिकन बनवून दिलं पण काय फायदा नाही एकदम पांचट लागलं. आता खाल्लं होतं दाबून. हॉटेलवरती रिटर्न आलो चालत आलो म्हणलं थोडंसं जिरवावं आपलं. बघितलं US रेटच्या लेवल ड्रॉ केल्या टाकल्या ग्रुपवरती पण घंटा काय फायदा झाला नाही कारण की त्या ठिकाणी ट्रेड बनलं नाही. रात्री चालायला गेलो कॅफे गुडलकवरती गेलो फिरून आलो मस्तपैकी. कुत्रं दिसलो जाता संध्याकाळ झाली होती. आता भूक लागली होती पण जेवण काय गेलं नाही ते तसंच शिल्लक ठेवलं. रात्रीचे 1 वाजले व्हिडिओ एडिट करायला आणि आता झोपायचा टाईम झालेला आहे.